कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? चल उतर। मला खूप भीती वाटते। नेत्रा, काही होणार नाही आपल्या लेकीला। माझी नेक नेत्राच्या पोटी जन्म घेते। संकटांशी कसं लढायचं याचं ट्रेनिंग घेऊनच ती जन्माला येणार। आणि माझ्या लेकीची आई इतकी शूर आहे, माझी लेक किती शूर असेल। आई कितीही धाडसी असली तरी प्रश्न जेव्हा तिच्या बाळाचा असतो तेव्हा तिचं सुद्धा अवसान गळून पडतं। बरोबर आहे तुझं। काय काय? एक मिनिट, काय झालं? ओ ओके ओके। माझी लेक म्हणतीये की बाबा आईला जरा ओरड, सतत टेन्शन घेत असते, चिडली आहे तुझ्यावरती। काही होणार नाही आपल्या लेकीला। चल सावकाश। ओम ह्रीं क्लीं गर्भस्थ जीवा पूर्वजन्म पितृदास्या भवते। नेत्रा अशीच झोपलेली असेल तेव्हा जाईन आणि तिच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणेन। ओम ह्रीं क्लीं गर्भस्थ जीवा पूर्वजन्म पितृदास्या भवती। पण नेत्राच्या बाजूला अद्वैत असेल आणि मंत्र पूर्ण होण्याआधीच जर कोणाला जाग आली तर? नाही नाही नाही, दोघांपैकी कुणालाही जाग येण्याआधीच मंत्र पूर्ण व्हायला हवा। किंवा मग अद्वैत त्याच्या बेडरूम मध्ये नसेल अशी संधी शोधायला हवी। ही शेवटची संधी आहे आणि ही संधी काहीही झालं तरी सोडायची नाही। नेत्रा, मला कळतंय या सगळ्यात नॉर्मल राहणं खरंच खूप कठीण आहे। पण नेत्रा, मी हे जे काही होप्स ठेवून बसलोय, हिम्मत दाखवतोय, धाडस दाखवतोय, हे सगळं मी तुझ्याकडून शिकलोय। तूच शिकवलंयस ना मला। कितीही मोठं संकट असलं तरी खचून जायचं नाही। नेत्रा, तर तू जर अशी खचून जाशील ना तर मग मला खूप त्रास होईल, मला खूप वाईट वाटेल, मी एकटा पडेल। नेत्रा, असं नका ना बोलू तुम्ही। साहेब, विरोचक जे काही बोललाय, जे वागलाय, त्यामुळे भीती वाटते मला। नेत्रा, एक गोष्ट लक्षात येते तुझ्या, विरोचक हे सगळं करतोय कारण त्याला तुझा कॉन्फिडन्स तोडायचा। आणि नेत्रा, तू जर अशी डिस्टर्ब झालीस तर विरोचकाचा कॉन्फिडन्स वाढेल। काकू, पुरे झालं आता। पुरे काय पुरे? नेत्रा, मला इंद्राणीताईंनी सांगितले की तू सकाळी ब्रेकफास्ट नाही केलायस, त्याच्यानंतर दुपारी धड जेवली सुद्धा नाहीयेस। निदान एवढं तरी दूध पी ना। पण आता खरंच बास झालं एवढं। नेत्रा, मी तुझी सासू आहे, तुझे हे खाण्यापिण्याचे नखरे माझ्याकडे चालणार नाही, कळलं?
मी काय म्हणते, काय चाललंय काय? आत्या या बसा. बघा तुमचं तरी ऐकते का? किती वेळ झालं समजावतोय आम्ही, ऐकतच नाहीये, खातपीतच नाहीये. खातपीत नाहीये काय? थोड्या वेळाने जेवायचं आहे ना, म्हणून आता एवढं दूध नको म्हणते मी, नाहीतर मला जेवण नाही जाणार. जेवायला अजून खूप वेळ आहे. शेखर आणि तेजस ऑफिस मधून यायचे, 2 तास तरी लागतील ना त्यांना अजून. त्यानंतर जेवायचंय. आत्या पण आत्या वगैरे काही नाही, पटकन संपव. चल चल चल. तुला ना नेत्रा हे असंच पाहिजे. माझं ऐकत नाहीस ना तू. चल संपवत. ध्रीम तेजस प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. महत्वाचं काम करायचं आणि फक्त 13 मिनिटं आहेत. फाल्गुनीच्या रूम मध्ये जायचं. तू नुकताच ऑफिसमधनं आलायस असं दाखवायचं. तिच्याबरोबर गप्पा मारायच्या. ती कशी आहे विचारायचं, नेत्रा कशी आहे विचारायचं. नेत्राला प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास होत नाहीये ना, ती काळजी घेते ना, तिचं बाळ कसं आहे, असे सगळे प्रश्न विचारायचे. बोलत राहायचं. मग एक वेळ अशी आहे की फाल्गुनीला कळेल की तू तेजस नाही, तेजसचं प्रतिबिंब आहेस. मग ती घाबरेल, आरडाओरडा करेल, किंचाळायला लागेल, पळायला लागेल. तिला पकडायचंस आणि आरडाओरडा करायला लावायचंस. तिच्या किंचाळण्यामुळे घरातले सगळेजण जमा होतील. ते जमा झाले तरी सुद्धा तेच प्रश्न विचारत राहायचंस. ती किंचाळत राहील, सगळा गोंधळ झाला पाहिजे. सगळ्यांना कळायला हवं की तू तेजस्वीस प्रतिबिंब आहेस. तू पकडला गेला पाहिजेस. त्यानंतर तू मला काहीही सांगायला यायचं नाहीस. जे काही आहे ते नेत्रा आणि इंद्राणी मला सांगतील. फक्त 13 मिनिटं आहेत. जा, कामाला लाग. आणि ऐक, कुठल्याही परिस्थितीत मी काय म्हणतो हे वाक्य उच्चारायचं नाही. जा. पैज लाव नेत्रा, पैज लाव. असा डाव टाकलाय ना की फक्त बघत राहशील, काहीच कळणार नाही तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.